सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केलेला आहे। बीडमध्ये महादेव ॲपच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय। एकाच्या व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयाचा व्यवहार झाल्याचाही आरोप सुरेश धस यांनी केलाय। ईडी मार्फत चौकशी करण्याची आमदार धसांनी मागणी केली आहे। पोलीस अधीक्षकांची भेट घेत मागणी त्यांनी केल्याचं म्हटलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झालेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा आरोप केलाय। बीड जिल्ह्यात महादेव ॲपच्या माध्यमातून घोटाळा झाला असून एकाच व्यक्तीच्या नावे 9 अब्ज रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलीस अधीक्षकांना भेटून केलेली आहे। प्रकरण महादेव ॲपच्या बाबतीतलं आहे आणि माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज। आता तुम्ही म्हणता 100 कोटीच्या वरती घोटाळा झाला तर ईडीची चौकशी लागली पाहिजे। तर 9 अब्ज रुपयाचं जर ट्रान्झॅक्शन एका सिंगल पर्सन वरती झाला असेल बीड जिल्ह्यामध्ये तर याच्यावरती कोणत्या यंत्रणेने हे तपासलं पाहिजे हे याचं उत्तर तुम्हीच द्या। एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये तिथं काम करणारे 2 अधिकारी होते। मी काय नावं इथं सांगू शकत नाही। मी SP साहेबांना ते नावं सांगितली की ह्या 2 लोकांचे हे एवढं मोठं घबाडाचं एका व्यक्तीवरच्या नावावरती 9 अब्ज मानल्यावर असे बाकीचे बरेचसे लोक आहेत। म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। त्यांना सहकार्य करणं काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। अशा गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा अतिशय चुकीचं वागणारे पोलीस इथं ठेवलेत। अजूनही इतर ठिकाणी सुद्धा पोलीस दल हे निष्क्रिय स्वरूपाचं काही इथं दाखवलं गेलं।